मानवतेला काळीमा फसणारी घटना आहे. निरपराध मुलाची हत्या होते आणि जे नशाखोर आहेत किंवा अवैध व्यवसाय धंदे करणारे लोक आहेत त्यांच्याकडून अशा प्रकारची दहशत निर्माण करून आज गुन्हेगारीला त्यामुळे पाठबळ मिळते आहे. ही वस्तुस्थिती आहे की त्याच्यामध्ये जे काही गुन्हेगारीकरण वाढत चाललेलं आहे किंवा त्यांना कोण आश्रय देतं आहे, कोणाचा आशीर्वाद त्यांना आहे त्याची चौकशी करावं लागेल. परंतु मी स्वतः माननीय पोलीस महासंचालकांशी मी बोललेलो आहे. याचे पाळंमुळं उकळून काढली पाहिजे. राज्याचे माननीय मुख्यमंत्र्यांशी माझी या संदर्भात चर्चा झालेली आहे. परंतु हा जो प्रकार घडलेला आहे श्रीरामपूरचा, तो तर मी म्हटलं की अतिशय मी म्हटल्याप्रमाणे निंदनीय आहेच आहे. परंतु आज प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये एक मोठं भीतीचं वातावरण आहे. म्हणजे गुन्हे घडल्यानंतर आरोपी परत दवाखान्यात त्या साखर कामगार हॉस्पिटल जमा होता गुन्हेगाराला संरक्षण देण्यासाठी. मारहाण झाल्यानंतर आणखीन काही गुन्हेगार जमा होतात त्या मारहाणीला संरक्षण त्या मारेकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी. हे तर मी कधी अनुभवलंच नाही असं इतक्या वर्षामध्ये माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये. आणि श्रीरामपूर आता हे मोठ्या प्रमाणामध्ये एक क्राईम कॅपिटल म्हणतो आपण त्याला. अशा प्रकारचं आता या शहराचं नावलौकिक होतो आहे. त्याच्यात दुर्दैव काय असलं पाहिजे. मी आमदार असताना असं काही होण्याची हिंमतच नव्हती अलग लक्षात. आणि आम्ही त्यावेळेस सर्व लोकांना बरोबर घेऊन आम्ही तालुक्यामध्ये आम्ही काम मतदारसंघात आम्ही काम करतो. त्यावेळेस असा प्रकार नव्हताच. आता आणि या जिल्ह्याला कलेक्टर आहे, तालुक्याला किंवा या भागाला एक प्रांत आहे, या तालुक्याला तहसीलदार आहे. यांचे कामं काय आहेत? प्रांताचं काम असतं की जे चुकीचं काम करतात, ज्या गुन्हे असतील त्यांना तरी पार करायचं. का कारवाई करत नाही याच्यावरती? हे कारवाई व्हायला पाहिजे. त्या अधिकाऱ्याने हे काम केलं पाहिजे. आणि त्यासाठी शासनामध्ये जे गुन्हे आहेत, आता पालकमंत्री आहे, पालकमंत्र्याने यांना जर नीट समजून सांगितलं आणि जर आढावा घेतला तर ह्या गोष्टी ताबडतोब बंद होईल. त्यासाठी मोर्चा काढायची गरज नाही, त्यासाठी बंद करण्याची कारण नाही. मग ते करू शकत नाही का? ते सारं बदल्या करू शकतात. कोण पाहिजे तो अधिकारी जाणू शकतात. मग ते बंद करू शकत नाही का? हे ते ताबडतोब बंद करू शकतात. म्हणून त्यांनी हे ठरवलं पाहिजे की या भागातली जी दहशत आहे, जी गुंडगिरी आहे, ती बंद केली पाहिजे. ही पालकमंत्री सुद्धा जबाबदारी आहे. पालकमंत्री काय करतात? मग कशासाठी पालकमंत्री आहे? पालक म्हणजे आमचा संरक्षण करणारा व्यक्ती हा पालकमंत्री आहे. त्यांनी हे पाहिलं पाहिजे, गांभीर्याने घेतलं पाहिजे, अधिकार समज दिली पाहिजे. म्हणणंही बरोबर असेल. त्यांनाही पण सुरक्षित केलं आहे मधल्या कालावधीमध्ये आपण, ती काही अडचण नाही. तर त्यांची सुरक्षेची पण जबाबदारी आपली आहे. त्यांना सुरक्षित कोण असं त्यांना हे धरलेलं आहे. लोकांच्या भावना तीव्र आहेत आणि प्रत्येक नागरिकाची ही अपेक्षा असते की पालकमंत्र्यांकडून संरक्षण मिळावं. आपणही प्रयत्न करतो. परंतु ही घटना एवढी अनपेक्षित आहे. दारूच्या नशेमध्ये जेवण न मिळाल्यामुळे ती घटना घडली आणि त्या क्षणाला कोणता व्यक्ती काय करेल हे कदाचित पोलिसांना माहिती नसावं. त्यामुळे ती घटना घडली. तर पालकमंत्र्यांची पूर्ण जबाबदारी आहे आणि ती ही जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडतात. प्रशासन मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या कालावधीमध्ये आपण चांगलं काम करून तुम्हाला दाखवू, हे मी खात्री देतो.